ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं प्रस्थान फलटणकडे होत असतानाच पालखी जी आहे ती पालखी अर्धा टप्पा पूर्ण करून म्हणजेच प्रवास जो आहे आळंदी ते पंढरपूर या टप्प्यातील 50% प्रवास जो आहे तो अर्धा प्रवास पूर्ण झालेला आहे। मात्र हा अर्धा प्रवास होत असताना कुठेही जोराचा पाऊस जो आहे तो आपल्याला पाहायला मिळाला नाही। मात्र ज्यावेळेस ज्ञानेश्वर माऊलींची पालखी ही फलटणमध्ये दाखल झाली त्यावेळी अगदी सोसाट्याच्या वाऱ्यासह हा जोरदार पाऊस बरसत असल्याचं फलटण नगरीत आपल्याला पाहायला मिळत आहे। हा जो पाऊस आहे तो अगदी सकाळपासूनच या ठिकाणी सुरू आहे। मोठ्या प्रमाणावर पाऊस जो आहे तो फलटण आणि आजूबाजूच्या जे गावं आहेत त्या गावांमध्ये बरसतोय। अगदी सकाळपासून हा रिपरिप स्वरूपाचा पाऊस जरी असला तरी संपूर्ण जे आसमंत आहे ते ढगाळ वातावरण आणि काळ्या ढगाच्या छायेत जे आहे ते दडल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। त्यामुळे आता जो पाऊस आहे तो कुठेतरी दडी मारून बसलेल्या पावसाचं आगमन जे आहे ते या पालखी मार्गावर झालेलं आहे आणि फलटण नगरीमध्ये माऊलींच्या स्वागतासाठी वरुण राजाने हजेरी लावल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। कॅमेरामन दिनेश सिंगसह प्रथमेश तांबे, एल एस मराठी, फलटण, सातारा।